हो पास खंय दिता तुमका? हो कसलो पास? हो 100 रुपया मरे 60 रुपया ही कसली एंट्री? 60 रुपये. ही 60 रुपया आता कित्याक आरटीओक? ते कोणाक दिले पैसे? आरटीओ का? नास खंय हा रेंव हाडपाक रे गोंयान रेंव हाडपाक पास नाका तुमचे कडेन मायन डिपार्टमेंटान तुमकां दिवंक नाका तो खंय पास? काय ना पास ना विथआउट पासा शिवाय हाडटा रेंव? हा पास आहे ना. पेडण्याची रेंव सुरू जायना मरे भाई ते लोक रडतात ते पळय. ते देखो. Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkodem and Dhargal. Contact Big Tycoon. नमस्कार, आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. पेडणे तालुक्यातील पत्रादेवी, नळेबाग, पोरसकडे आणि किरणपाणी आरुंदा या तिन्ही चेक नाक्यावरून महाराष्ट्र सिंधुदुर्गातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती वाहतूक सुरू आहे. या नाक्यावरून दिवसाकाठी शेकडोपेक्षा जास्त ट्रक रेती वाहतूक करत असल्याचं समोर आलंय. तसंच रेती वाहतूक करण्याचा परवाना अनेकांकडे नाहीये. राज्यात प्रवेश करण्यासाठी 1000 ते 1100 रुपये वसूल केले जात असल्याचा गंभीर आरोप इथल्या स्थानिकांनी केलाय. हो पास खंय दिता तुमका? हो कसलो पास? आरटीओ का? हो 100 रुपया मरे 60 रुपया ही कसली एंट्री? 60 रुपये. ही 60 रुपया आता कित्याक आरटीओक? ते कोणाक दिले पैसे? आरटीओ का? नास खंय हा रेंव हाडपाक रे गोंयान रेंव हाडपाक पास नाका तुमचे कडेन मायन डिपार्टमेंटान तुमकां दिवंक नाका तो खंय पास? काय ना पास ना विथआउट पासा शिवाय हाडटा रेंव? हा पास आहे ना. पेडण्याची रेंव सुरू जायना मरे भाई ते लोक रडतात ते पळय. रेतीन येताना तुमच्याकडे पास नाही? हा हॅलो पास कुठं आहे? हा पास सांग रे. पास हा तुझ्याकडे? त्या काय प्रॉब्लेम असतो? हाँ हाँ हिंदी बोले सर. कहाँ से लाया रे वो सैंड? हाँ देवली सर. कहाँ से? देवली सर. वो पास कहाँ है? रे वो आमरे भाई रे वो कहाँ से लाया पास? पास सेट सेट पास. कौन देता पास? हाँ उधर कौन देता मालूम नहीं होता. कहाँ फोन करते हैं? उधर कोई देगा पास. नहीं अभी लाया मेरे गोवा में रेती लाया ना वो सैंड लाया ना अभी बिना पास से लाया. आज गया था. हाँ आज गया था. कहाँ गया? वही चढ़ गया. पास दिखाओ मेरे. अरे पास दिखाओ रे. गाडी कैसा आहे अंदर गोवा में? पास नहीं है ना तुम्हारे पास. पहिली म्हणजे जे आमचे स्थानिक असत रेवेकार पारंपरिक धंदो त्यांचो आणि आयज त्यांचे उपासमारीचो प्रश्न उद्भवला आणि आयज जर महाराष्ट्रातली रेंव येवन जर गोंयान वयता ती इनलिगल जाल्यार गोंयान येवन ती लिगल जाता ह्यो एक मोठो प्रश्न आसा. दुसरी गजाल म्हणजे जे पयली गोंयान आमच्या जे पारंपरीक धंदेकार आसत आमचे रेतीकार असो बाकी ट्रकवाले असो हे जे आसत ते पयली गोंयकारांच्यो चालू जावची आमच्या गोंयान चालू जावची आणि मागीर हे महाराष्ट्रातले येतात पळय जे महाराष्ट्रासून रेंव येता आणि ती रातची चलता हे कडक खंय बंदोबस्त जावो की ही वाहतूक आहा ती बंद जावपाक जाय. प्रायोरिटीन आमच्या गोंयकारांची रेंव आहा ही चालू जावपाक जाय आणि ही कठोर पावलां उचलूंक जाय. आमच्या स्थानिक आमदारा कडेन मागणी आसा जे आमचे पारंपरीक जे धंदेकार आहे हेंच्या घेवन हो जो चलता जे आमचे ट्रक एसोसिएशन आसा रेती वाहतूक एसोसिएशन हा हेंच्यांनी सुद्धा कडक पावलां उखलून ह्या
शिमेचेर रावन आमच्या बाउंड्री ह्या पत्रादेवीच्या हे महाराष्ट्रातील अडवणूक जावपाक जाय आणि ही आमची कायदेशीर गोंयची रेवाई चालू जावपाक जाय. सध्या पेडणे तालुक्यातील रेती व्यवसाय जरी सुरू नसला तर सिंधुदुर्ग महाराष्ट्र भागातून मोठ्या प्रमाणात रेती व्यवसाय आणि रात्री अपरात्री आपले पेडणे तालुक्यातील जे 3 महत्त्वाचे चेक नाके आहेत, पत्रादेवी चेक नाका, सातार्डा नयबाग चेक नाका आणि किरणपाणी आरुंदा या 3 चेक नाक्यावरून मोठ्या प्रमाणात रात्री पहाटेपर्यंत शेकडो नव्हे तर हजारो ट्रक सिंधुदुर्ग भागातून रेती व्यवसाय करत असल्याची वाहतूक आपल्याला चित्र स्पष्ट दिसत आहे. एका बाजूने आपले स्थानिक पेडणे तालुक्यातील शापोरा आणि तेरेखोल नदीवर अवलंबून असलेले पारंपरिक रेती व्यावसायिक आहेत. ते रेती व्यवसाय सुरू व्हावा यासाठी सरकारकडे आशेने बघत असतात, परंतु त्यांचा व्यवसाय सुरू न होता सरकारने परराज्यातून मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक सुरू केलेली आहे. आणि ही रेती वाहतूक करत असताना काही ट्रकवर 11 आणि 10 असे तक्ते नंबर लिहिलेले आहेत. 10 मिळालेल्या माहितीनुसार 10 नंबर अर्थात 1000 रुपये द्यावे लागतात आणि 11 नंबर आहे त्याला 1100 रुपये द्यावे लागतात अशी माहिती उपलब्ध झालेली आहे. आणि 11 नंबरची जर जे वाहन असेल ते म्हापसा क्रॉस करू जाऊ शकते आणि 1000 म्हापसापर्यंत वाहतूक जाऊ शकते असा अलिखित नियम आहे. आणि 1000 किंवा 1100 रुपये कुणाच्या घशात जातात याचा शोध घेणं खरं म्हणजे गरजेचं आहे. जोपर्यंत स्थानिकांची रेती व्यवसाय सुरू होत नाही तोपर्यंत ही सरकारने वाहतूक सेवा कशी सुरू केली असा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारने याची गंभीर दखल घेऊन जे परवाने नसतानाही काही वाहनधारक वाहने घेऊन रेती येतात आणि केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र रजिस्ट्रेशन असलेली वाहने मोठ्या प्रमाणात येतात आणि नगण्य अशी गोवा रजिस्ट्रेशन असलेली वाहने रेती घेऊन महाराष्ट्रातून येत असल्याचं आपल्याला चित्र दिसून येत आहे. सरकारने आणि खाण खात्याने रात्री आणि पहाटे तिन्ही चेक नाक्यावर कडक बंदोबस्त करून जे कोणी बेकायदेशीर परवाने नसताना किंवा पास नसताना रेती आणत असतात त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 ताससाठी. हो पास खंय दिता तुमका? हो कसलो पास? काढलो तुका. हो 100 रुपया मरे. 60 रुपया ही कसली एंट्री? 60 रुपये. ही 60 रुपया आता कित्याक आरटीओक? हे कोणाक दिले पैसे? काढलो का. पास खंय हा? रेंव हाडपाक रे गोंयान रेंव हाडपाक पास नाका तुमचे मायन डिपार्टमेंटान तुमकां दिवंक नाका. तो खंय पास? काय ना पास ना. विथआउट पासाशिवाय हाडटा रेंव? हा पेडण्याची रेंव सुरू जायना मरे भाई. ते लोक रडतात ते पळय. वो तो खौफ लेकर